जय श्री राम कृष्ण हरी. सर्वांना नमस्कार. कधी कधी काय होतं, मी रेसिपी बनवताना शूट करत असते आणि घरातले पण असतात आजूबाजूला. मग ते गप्पा मारत असतात, त्यामुळे मला रेसिपी डिक्टेट करता येत नाही. आज मी आधी रेसिपी बनवली, व्हिडिओ शूट केला, कारण की घरातले सगळे माझ्याशी बोलत होते. मी फक्त हे बनवताना शूट केलं आणि आता मी तुम्हाला त्याची रेसिपी सांगते. इथे मी डाळ आणि भात वेगवेगळं शिजवलेलं आहे. हे डाळ भाताची खिचडी आपण जी बनवतो ती मी बनवते. ही माझी पद्धत वेगळी आहे, कारण की ही सॉफ्ट आहे, म्हणून मी तुम्हाला दाखवते. ही आपण जेव्हा डाळ आणि तांदूळ एकत्र शिजवतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सगळी फोडणी घातली, कितीही पाणी ओतलं तरी ती थोड्या वेळाने कालांतराने ती घट्ट होते एकत्र केल्यानंतर. तर हे मी वेगवेगळं शिजवून घेते डाळ आणि भात. त्याच्यामध्ये डाळीमध्ये थोडं परत पाणी टाकलं आहे आणि भात वेगळा शिजवून घेतलेला आहे. डाळ भात एकत्र करून त्याच्यामध्ये तुपाची फोडणी, तेल आणि तूप थोडंसं मिक्स करून टाकते मी नेहमी. त्याच्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, कढीपत्ता, जिरे, मोहरी, हिंग, हळद याची फोडणी केली आहे आणि ही फोडणी मी ते डाळ भाताच्या मिक्सचरमध्ये टाकते. आता याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला हवं तेवढं पाणी टाकू शकता. आणि ही दिवसभर राहिली तरी ही खिचडी अशीच सरसरीत राहते, ती घट्ट होत नाही. हेच तिचं वैशिष्ट्य आहे. कारण की काय होतं, आपण डाळ भाताची खिचडी जेव्हा एकत्र कुकरला लावतो, ते नंतर थोड्या वेळाने खाईपर्यंत सॉफ्ट असते, नंतर ती कडक होते. पण ही खिचडी सॉफ्टच राहते. आणि हो, मी इथे डाळ आणि भात शिजवताना दोन्हीमध्ये थोडं थोडं मीठ टाकलेलं होतं. नंतर तुमच्या चवीनुसार तुम्ही एकत्र केल्यानंतर पुन्हा मीठ चवीनुसार टाकू शकता. थँक्यू.